दिव्यांग आणि मानधन योजना लाभार्थ्यांसाठी महत्वाची माहिती. महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जसे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग अनुदान योजना यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जाते. परंतु सध्या तहसीलदार कार्यालयातील डेस्क वन प्रणालीमध्ये काही तांत्रिक त्रुटींमुळे अनेक लाभार्थ्यांचे पैसे हे रखडलेले आहेत. आता कोणते हे 9 त्रुटी आहेत की ज्यामुळे तुमचे पैसे हे तुम्हाला तुमच्या खात्यात जमा झालेले नाहीत. तर बघूया हप्ता न जमा होण्याची प्रमुख 9 कोणती कारणे आहेत. तर सगळ्यात पहिले आहे बँक खाते विषय अडचणी. तर याच्यामध्ये तुमचे जुने बँक खाते बंद झाले असल्यास किंवा बँक शाखा दुसऱ्या ठिकाणी बदलली असल्यास अनुदान जमा होत नाही. मग आता याच्यासाठी काय करायला हवं? तर बँकेत जाऊन खाते चालू आहे का ते तपासा. खाते कायमचे बंद असल्यास नवीन खाते उघडा आणि ते आधारशी लिंक करा. यानंतर दुसरं आहे इनॅक्टिव्ह 53A. जर तुम्ही मागील अनेक महिन्यात खात्यातून कोणतेही व्यवहार म्हणजेच पैसे काढणे किंवा भरणे केले नसतील तर बँक खाते निष्क्रिय म्हणजेच इनॅक्टिव्ह होते. तर त्याला काय उपाय आहे? तर बँकेत जाऊन खात्यात काही रक्कम जमा करा किंवा काढून खाते पुन्हा सुरू करू शकता. यानंतर तिसरं आहे अकाउंट ब्लॉक किंवा फ्रीज. कायदेशीर किंवा सुरक्षेच्या कारणास्तव बँकेने खाते गोठवले म्हणजेच फ्रीज केले असल्यास व्यवहार थांबतात. तर याच्यासाठी काय उपाय करायला हवा? तर बँकेत जाऊन खाते गोठवण्याचे कारण जाणून घ्या. त्रुटी दूर करा किंवा तातडीने नवीन खाते उघडा. तुम्ही याच्यासाठी पोस्टामध्ये देखील तुमचे खाते उघडू शकता, अशी जर त्रुटी आली असेल तर. तर आधार आणि एन-पी-सी-आय मॅपिंग त्रुटी. तर चौथा आहे आधार आणि एन-पी-सी-आय मॅपिंग त्रुटी. तर याच्यामध्ये आधार नंबर नॉट मॅपिंग किंवा आधार मॅपिंग डज नॉट एक्झिट अशा प्रकारची त्रुटी असते. तर सरकारी अनुदानाचे पैसे मिळण्यासाठी बँक खाते एन-पी-सी-आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पोर्टलवर आधारशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. खाते आधारशी लिंक नसेल तर पैसे खात्यात येत नाहीत. आता याच्यासाठी काय उपाय करायला हवा? तर बँकेत जाऊन डीबीटी आणि एन-पी-सी-आय मॅपिंगचा फॉर्म भरून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे 5वं डेस्क पार्टिसिपेट नॉट मॅप्ड. म्हणजे डेस्क वन प्रणालीमध्ये लाभार्थी आणि त्यांची बँक यांची जोडणी न झाल्याने ही त्रुटी निर्माण होते. आता यावर उपाय काय आहे? तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे नवीन बँक खाते उघडून थेट आधारशी लिंक करणे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पोस्टल बँक खाते देखील या ठिकाणी उघडू शकता. यानंतर 6वं आहे इनॅक्टिव्ह आधार कार्ड 95 एरर. जर तुमचे आधार कार्ड बऱ्याच वर्षापासून अपडेट नसेल किंवा बायोमेट्रिक जुळत नसेल तर आधार निष्क्रिय होते. आता याच्यासाठी काय पर्याय आहे? तर त्वरित जवळच्या अधिकृत आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक ठसे आणि पत्ता अपडेट करून घ्यायचा आहे. याच्यानंतर 7वं आहे के-वाय-सी आणि वैयक्तिक माहितीमधील तफावत. तर काय होतं बऱ्याचदा के-वाय-सी डॉक्युमेंट पेंडिंग अशा प्रकारचा एरर येतो. तर बँकेत के-वाय-सी नोन युअर कस्टमर प्रक्रिया अपूर्ण असल्यास खाते तात्पुरते थांबवले जाते. तर याच्यासाठी उपाय काय आहे? तर बँकेत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जमा करून के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची. याच्यानंतर 8वं आहे अकाउंट होल्डर टर्निंग मेजर. हा एक एरर असतो. याच्यामध्ये काय असतं? योजना सुरू झाली तेव्हा लाभार्थी अल्पवयीन म्हणजेच मायनर असल्यास व आता तो सज्ञान म्हणजेच मेजर 18 वर्ष पूर्ण झाले असल्यास खात्याची स्थिती बदलावी लागते. तर याच्यासाठी उपाय काय आहे? लाभार्थ्याला स्वतः बँकेत जाऊन खात्याचे रूपांतर सज्ञान खात्यात करावे लागेल आणि नवीन स्वाक्षरी व आधार पॅन अपडेट करावे लागेल. याच्यानंतर 9वं काय त्रुटी आहे? कागदपत्रांमधील नावांची माहितीची तफावत असणे. आता आधार कार्ड, बँक पासबुक, यू-डी-आय-डी, दिव्यांग प्रमाणपत्र आणि शिधापत्रिका रेशन कार्ड यावरील नाव स्पेलिंगसह जन्मतारीख आणि लिंग यामध्ये थोडीही विसंगती असेल तर प्रणाली पैसे रोखून धरू शकते. तर याच्यासाठी उपाय काय आहे? सर्व कागदपत्रांवरील नावे एकसारखी असल्याची खात्री करा. नावे वेगळी असल्यास आधार केंद्रात किंवा संबंधित कार्यालयात जाऊन ते दुरुस्त करू शकता. तर बघा ही 9 कारणे असल्यामुळे तुम्हाला जो तुमचा हप्ता येणार आहे तो
या ठिकाणी थांबवला जाऊ शकतो. तर लाभार्थ्यांसाठी त्वरित करावयाच्या गोष्टी काय आहेत? तर सगळ्यात पहिलं बँकेत भेट द्यायची आहे. सर्वप्रथम तुमच्या बँकेत जाऊन खाते ऍक्टिव्ह म्हणजे सुरू करण्यासाठी NPCI सीडिंग आधार लिंक असल्याची खात्री करायची आहे. बँकेकडून माझे खाते DBT साठी पात्र आहे असा लेखी किंवा तोंडी होकार घ्यायचा आहे. यानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन भेट द्यायची आहे. बँकेत सर्व ठीक असल्यास तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना डेस्क 1 विभागात संपर्क साधायचा आहे. तुमचा लाभार्थी क्रमांक सांगून कोणती त्रुटी किंवा एरर दाखवत आहे किंवा दिसत आहे ते तपासायचं आहे. यानंतर नवीन खाते पर्याय राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उदाहरणार्थ SBI, बँक ऑफ बडोदा किंवा पोस्ट ऑफिस, इंडिया पोस्ट पेमेंट बँक IPPB मध्ये नवीन खाते उघडणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. पोस्टातील खात्यांना आधार मॅपिंग अतिशय वेगाने होते. ज्यावेळेस तुम्ही पोस्टाचे खाते उघडता त्याच वेळेस तुमचे आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग या ठिकाणी केलेले असते. त्यामुळे तुमचे रखडलेले अनुदान लवकरात लवकर खात्यात जमा होण्यासाठी या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. या सर्व प्रक्रिया तुम्ही पूर्ण केल्यानंतर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे असतील ते खात्यामध्ये त्वरित जमा होण्यास सुरुवात होतील. तर मित्रांनो, ही होती लय भारी माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.